हॅलो ऑल, वेलकम बॅक टू माय चॅनल. आपण आज स्टँडर्ड 7चा अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स अँड ऑपरेशन्स ऑन देम स्टार्ट करणार आहोत. तर ते सुरू करण्याआधी म्हणजे आपला प्रॅक्टिस सेट सॉल्व करायच्या आधी व्हेरिएबल्स म्हणजे काय आणि कोइफिशियंट म्हणजे काय हे आपल्याला बघायचं आहे. तर व्हेरिएबल्स, आता तुम्हाला मी थोडंसं एक्झाम्पल देते. इथे बघा, हा बॉक्स आहे, ह्याच्यामध्ये 6 बॉल्स तुम्हाला दिसतात. हे समजा 6 बॉल्स आहेत. तर त्याच्यामध्ये मी कितीतरी बॉल्स मी इथे ॲड केले. तर ते मला माहीत नाही आहे किती ॲड केले. मी असे ॲड करत गेले. हे मला माहीत नाही आहेत किती आहेत, पण ह्या सगळ्याची ॲडिशन मिळून म्हणजे हे 6 प्लस हे किती ॲड केलेत मला माहीत नाही आहे. तर ते किती होतं आहे, मी समजा म्हणते 17 होतं आहे, बरोबर. तर हे मला माहीत नाही आहेत. हे मी जे नंतर ह्या बॉक्समध्ये बॉल टाकले ते आपल्याला माहीत नाही आहे किती आहेत. तर त्याला आपण काय म्हणायचं, त्याला आपण एक्स म्हणूयात. म्हणजे कुठलंही अल्फाबेट तुम्ही ए टू झेडमधलं कुठलंही अल्फाबेट इथे घेऊ शकता. पण जनरली अल्जेब्रा सोडवताना एक्स वाय झेड असेच अल्फाबेट्स घेतात किंवा पी क्यू आर असे घेतात, पण जनरली एक्स वाय असेच घेतात. तर इथे बघा, मग हे जे हे बॉल्स नंतर जे टाकले ते आपल्याला माहीत नाही आहे. मग ते आपण कसे फाईंड करायचे. तर तुम्ही इक्वेशन सोडवलं आहे 6 स्टँडर्डमध्ये, तर तुम्ही इथे काय करणार, हा 6 इथे आपल्याला एक्स जर आपल्याला फाईंड करायचा आहे तर आपण हा 6 इथनं घालायला पाहिजे. तर त्याच्याकरता तो आपण काय करणार, इथून 17मधनं मायनस करणार. म्हणजे एक्स म्हणजे काय होणार, ते 17 - 6, बरोबर. म्हणजे एक्स म्हणजे नंतर म्हणजे किती बॉल्स ॲड झाले, तिथे 11 बॉल्स ॲड झाले, बरोबर. मग हा जो आपण जो नंबर माहीत नाही आपल्याला, त्याच्याकरता आपण काय वापरतो, अल्फाबेट्स वापरतो आणि त्याला काय म्हणतात, व्हेरिएबल्स म्हणतात. ठीक आहे. तर इथे तुमच्या बुकमध्ये बघा, आपण अजून एक उदाहरणं दिली आहेत, एक्झाम्पल्स दिली आहेत. इथे 3 बॉल्स आहेत, 3 ट्रायंगल्स आणि 3 टीज आहेत. तर हे आता लिहिताना कसे लिहिणार, हे समजा मी हे 3 बॉल्स म्हणजे हे 3 मी एक्स लिहिले समजा, बरोबर. त्याच्यानंतर 3 ट्रायंगल्स करता म्हणजे हे मी ॲडिशन कसं केलं, मी 1 बॉल म्हणजे समजा मी हा एक्स लिहिला प्लस 1x प्लस 1x असे मी ॲड केले. म्हणजे इथे एक्स म्हणजे काय आहे, 1 बॉल आहे. सो इथे ॲड करताना म्हणजे हे सगळ्याची ॲडिशन काय झाली, 3x झाली, बरोबर. 3 बॉल, हे एक्स म्हणजे काय आहे, व्हेरिएबल आहे. तसंच इथे आता इथे बघा, इथे बॉल किती दिसत आहेत, इथे 2 आणि इथे किती दिसतात, बॅट 3 दिसत आहेत. म्हणजे हे 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सो ह्याची ॲडिशन नाही होणार. म्हणजे मी लिहिताना काय लिहिणार, इथे 2 बॉल्स अँड 3 बॅट्स. म्हणजे इथे मी आता काय लिहिणार, ह्याचं एक्सप्रेशन मी कसं लिहिणार, 2x प्लस 3y असं लिहू शकते मी, बरोबर. तसंच हे मँगोज, 2 मँगोज आहेत इथे आणि 3 ग्वावाज आहेत. म्हणजे मग हे 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जर इथे 2 मँगोज प्लस अजून 3 मँगोज केले असते तर आपलं 2x प्लस 3x झालं असतं. आणि मग आपण ह्याची ॲडिशन काय आपण सांगू शकलो असतो, टोटल 5 मँगोज आहेत म्हणून, बरोबर. पण नाही, इथे 2 मँगोज आणि 3 ग्वावाज आहेत. मग इथे 2x प्लस 3y येणार आहे. तसंच इथे बघा, 2x घेतले, 3y घेतले. सो ह्याची ॲडिशन कशी होणार आहे, 2x प्लस 3y. इथे ह्याच्यामध्ये y हे काय आहे, व्हेरिएबल आहे. आणि 2 हे काय आहे, 2 आणि 3 हे काय आहेत, कोइफिशियंट आहेत. हे लक्षात ठेवायचं आहे. इथे बघा, इथे लिहून दिलं आहे 3n + 1 3t 2x + 3y 2 इन द ब्रॅकेट l + b आर अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स. हे सगळे अल्जेब्राचे एक्सप्रेशन्स आहेत. जेव्हा तुम्ही एक्स वाय झेड कुठलाही अल्फाबेट वापरता तेव्हा ते अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स असतात, बरोबर. त्याच्यानंतर n t y l b हे सगळे काय आहेत, हे व्हेरिएबल्स आहेत हे सगळे. आणि हे जे 2 आहेत, हे 3 आहे, हे सगळे काय आहेत, कोइफिशियंट आहेत. तर इथे पुढे बघा, लाईक टर्म्स आणि अनलाईक टर्म्स. तर आता इथे काय सांगितलं आहे, इन द एक्सप्रेशन 3x 3 इज द कोइफिशियंट ऑफ द व्हेरिएबल एक्स. त्याच्यानंतर इन द एक्सप्रेशन -15t -15 काय झालं, कोइफिशियंट आणि व्हेरिएबल काय झालं, t. अन एक्सप्रेशन इन विच मल्टिप्लिकेशन इज द ओनली ऑपरेशन इज कॉल्ड अ टर्म. म्हणजे या दोघांमध्ये -15 आणि टीमध्ये कुठलंच साईन नाही आहे. म्हणजे हे -15 आहे आणि हे टी आहे, ह्या दोघांमध्ये कुठलंच साईन आहे, तेव्हा ते काय असतं, मल्टिप्लिकेशनचं साईन असतं आणि त्याला काय म्हणतात, टर्म म्हणतात. सो अन अल्जेब्रिक एक्सप्रेशन मे हॅव 1 टर्म और मे बी द सम ऑफ सेव्हरल टर्म्स. म्हणजे वेगवेगळ्या टर्मसुद्धा असू शकतात. तर एक्झाम्पल इथे खाली बघा काय दिलं आहे, इन द अल्जेब्रिक एक्सप्रेशन 4x² - 2y + 5/6xz. तर हे काय झालं, या सगळ्या टर्म झाल्या, ह्या वेगवेगळ्या टर्म झाल्या. त्यातली फर्स्ट टर्म कुठली आहे, 4x². सेकंड, त्याच्यामध्ये कोइफिशियंट काय आहे, 4 आणि व्हेरिएबल काय आहे, x. त्याच्यानंतर दुसरी टर्म काय आहे, 2y इज द सेकंड टर्म वेअर विथ द कोइफिशियंट 2 अँड 5/6xz इज द थर्ड टर्म अँड 5/6 इज द कोइफिशियंट. म्हणजे जे नंबर्समध्ये आहेत ना ते सगळे कोइफिशियंट्स आहेत आणि जे लेटर्समध्ये आहेत ते काय आहेत, सगळे व्हेरिएबल्स आहेत. इथे बघा, इथे टर्म दिलेली आहे 11mn. इथे मग कोइफिशियंट काय झाला, 11 आणि व्हेरिएबल्स काय आहेत, m आणि n. इथे -9x² y³ आहे.
इथे -9 कोएफिशियंट आहे आणि एक्स आणि वाय काय आहेत, व्हेरिएबल्स आहेत. इथे जरी स्क्वेअर आणि क्यूब असेल तरी व्हेरिएबल्स लिहिताना तुम्ही काय लिहायचे, एक्स आणि वाय. इथे बघा 5/6 कोएफिशियंट आहे, पी व्हेरिएबल आहे. तर इथे फक्त ए दिला आहे, मग इथे कोएफिशियंट काय येणार, म्हणजे इथे 1 म्हणजे कुठल्याही ह्या एच्या पुढे कुठलाही जर नंबर असेल तर तो काय असतो, 1 असतो. म्हणजे 1 × ए केलं तर ए येतं फक्त. सो कोएफिशियंट 1 आणि व्हेरिएबल आहे ए. तर ह्या लाईक टर्म्स आणि अनलाईक टर्म्स कशा ओळखायच्या, तर लाईक टर्म्स म्हणजे काय, 2x 5x -2/3x म्हणजेच एक्सच्या पॉवरला ह्या प्रत्येक एक्सची पॉवर काय आहे, वरती 1 आहे, बरोबर. म्हणून ते सगळे लाईक टर्म्स आहेत. इथे बघा -5x² y अँड 6/7 yx² म्हणजे एक्सची पॉवर काय आहे, 2 आहे, वायची पॉवर काय आहे, 1 आहे, म्हणून त्या लाईक टर्म्स आहेत. इथे जर x³ असता तर त्या लाईक टर्म्स होणार नाही. इथे नेक्स्ट त्याच्यात बघा अनलाईक टर्म्स कुठल्या कुठल्या आहेत, 7xy 9y², 2xyz. इथे बघा इथे एक्स आहे पण ह्याच्यामध्ये एक्स नाही आहे, म्हणून त्या अनलाईक टर्म्स आहेत. इथे xyz तिन्ही आहे पण इथे वायचं काय आहे, पॉवरला 2 आहे, इथे एक्सच्या इथे वायच्या पॉवरला 1 आहे आणि इथे झेड नाही आहे दोन्हीकडे. त्यामुळे त्या काय झाल्या, अनलाईक टर्म झाल्या. इथे 8mn आहे, 8m² n² आहे आणि 8m³ n आहे. तर इथे लाईक टर्म्स कुठल्या होतील का, सगळ्या मिळून म्हणजे एकत्र. तर इथे एम आहे पण इथे m² आहे, इथे m³ आहे. सो त्या लाईक टर्म्स होणार नाहीत, त्या अनलाईक होणार. कळलं दोन्हीमधला फरक, लाईक आणि अनलाईक टर्म्समधला. कारण ह्याचा पुढे उपयोग तुम्हाला ॲडिशन आणि सबट्रॅक्शनमध्ये होणार आहे. ज्या लाईक टर्म्स असतील त्याचीच फक्त ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन होऊ शकते, अनलाईक टर्म्स असतील तर त्यांची ॲडिशन सबट्रॅक्शन होऊ शकत नाही. आता इथे टाईप्स ऑफ अल्जेब्राइक एक्सप्रेशन दिलेले आहेत. तर कुठले कुठले टाईप्स आहेत, तर ते टाईप्स आहेत मोनोमियल्स, बायनॉमियल्स, ट्रायनॉमियल्स आणि पॉलिनॉमियल्स. तर मोनोमियल्स म्हणजे काय, मोनोमियल्स म्हणजे पॉवरला म्हणजे एक्स हे जे आहे म्हणजे 4x एकच टर्म आहे इथे फक्त, बरोबर, 2 टर्म नाही आहेत, फक्त 4x आहे, 5/6m आहे, -7 आहे, बरोबर, एकच टर्म आहे. बायनॉमियल्समध्ये 2x - 3y आहे, 2l + 2b आहे, म्हणजे या 2 टर्म आल्या, 2x एक टर्म आली आणि 3y ही दुसरी टर्म आली, म्हणून ते बायनॉमियल. बायनॉमियल म्हणजे काय, बाय म्हणजे हे 2, मोनो म्हणजे काय 1. सो इथे 1 टर्म, जिथे फक्त 1 टर्म आहे ते झाले मोनोमियल्स, जिथे 2 टर्म्स आहेत ते काय झाले, बायनॉमियल्स. आणि आता ट्रायनॉमियल्सचं त्या नावानं तुम्हाला कळलं असेल की जे 3 टर्म्स असणार आहेत, a + b + c, या 3 टर्म झाल्या वेगवेगळ्या, a वेगळं आहे, b वेगळं आहे, c वेगळं आहे. इथे x² आहे, 5x आहे, दोघांची पॉवर वेगळी आहे म्हणजे ह्या 2 टर्म झाल्या आणि +6 ही तिसरी टर्म झाली. त्याच्यानंतर 8a³ - 5a² आणि +c म्हणजे ही एक टर्म झाली, ही दुसरी टर्म, ही तिसरी टर्म. आणि पॉलिनॉमियल्स म्हणजे काय, पॉलिनॉमियल्स म्हणजे 3 पेक्षा जास्त, 3 पेक्षा जास्त जिथे टर्म्स असतील ते काय होणार आहेत, पॉलिनॉमियल्स. म्हणजे a³ - 3a² + 3ab - b³. तर ह्या 4 टर्म्स आहेत, म्हणजे ह्या काय, हे काय झालं, आपण काय म्हणणार, पॉलिनॉमियल. त्याच्यानंतर इथे बघा 1 2 3 4 5 टर्म्स आहेत, त्याला काय म्हणणार, पॉलिनॉमियल. म्हणजे 3 पेक्षा जास्त ज्या टर्म्स असतील त्यांना आपण म्हणणार पॉलिनॉमियल्स. आता प्रॅक्टिस सेट 32 आपण सॉल्व करायला घेऊ. त्याच्यात काय विचारलं आहे आपल्याला प्रॅक्टिस सेट 32मध्ये, क्लासिफाय द फॉलोइंग अल्जेब्राइक एक्सप्रेशन ॲज मोनोमियल्स, बायनॉमियल्स, ट्रायनॉमियल्स और पॉलिनॉमियल. हे आपल्याला फक्त क्लासिफाय करायचे आहेत. तर ते आपण लिहून घेऊ इथे. आता क्वेश्चन मी लिहून घेतला आहे. तर इथे आता आपण वेगवेगळे आधी मोनोमियल्स, बायनॉमियल्स असे नावं लिहून घेऊ आणि मग त्याच्यासमोर त्या टर्म्स लिहून घेऊ. चला इथे क्वेश्चन लिहून घेतला आहे. आता इथे मोनोमियल कुठल्या कुठल्या टर्म्स आहेत, तर बघा इथे 7x म्हणजे फक्त एकच टर्म आहे, सो फर्स्ट वन येईल 7x. त्याच्यानंतर ही 5y - 7z 2 टर्म्स आहेत, इथे 3 टर्म्स आहेत. त्याच्यानंतर कुठे अजून मोनोमियल आहे, 1 a म्हणजे हा 6 जो आहे a इथे मोनोमियल आहे. त्याच्यानंतर 7th 4 आहे फक्त, म्हणजे एकच टर्म आहे फक्त 4 बरोबर. सो ह्या 3 मोनोमियल्स झाले सगळे. आता बायनॉमियल्स कुठल्या कुठल्या आहेत, सेकंड आहे बघा 5y - 7z, 5y - 7z. त्याच्यानंतर कुठली आहे, इथे 3 टर्म्स आहेत, इथे 3 पेक्षा जास्त आहेत, इथे 2 टर्म्स आहेत, 5 - 3. सो 5th आहे ते आहे बायनॉमियल्स, 5m - 3. त्याच्यानंतर बायनॉमियल कुठेच नाही आहेत. त्याच्यानंतर ट्रायनॉमियल्स बघूया. ट्रायनॉमियल्स कुठली आहे, थर्ड आहे, 3x³ - 5x² - 11. ही 3 टर्म्स आहेत. त्याच्यानंतर 3 टर्म्स अजून कुठे कुठे आहेत, फक्त लास्ट क्वेश्चनला आहे, 3y² - 7y + 5. सो हे लिहून घ्या, 3y² - 7y + 5. आणि आता पॉलिनॉमियल्स कुठले आहेत, ज्या 3 पेक्षा जास्त आहेत. तर अशी कुठली टर्म आहे, इथे फक्त एक आहे, 4th वन, 1 - 8a
-7a² -7a क्यूब. ठीक आहे, हे कळलं आहे तुम्हाला सगळं. मोनोमियल्स म्हणजे फक्त 1 टर्म, बायनोमियल्स म्हणजे 2 टर्म्स, ट्रायनोमियल्स म्हणजे 3 टर्म्स आणि पॉलिनोमियल्स म्हणजे 3 पेक्षा जास्त टर्म्स. तिथे प्रॅक्टिस सेट 32 आपला संपलेला आहे. प्रॅक्टिस सेट 33 आपण त्याच्यामध्ये ॲडिशन असणार आहे ह्या सगळ्याची, म्हणजे हे जे आपण कोएफिशियंट आणि व्हेरिएबल्स लिहिलेत, तर हे मोनोमियल्स बायनोमियल्स ह्याची ॲडिशन असणार आहे. तर ते आपण सॉल्व करू. हे तुम्हाला कळलं असेल तर व्हिडिओ नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.